3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. गॅस चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दरानं विक्री होत असल्याच्या तसंच वेळेवर वितरण न केल्याच्या तक्रारीमुळे ठाकरे गटानं आंदोलनाचा पवित्रा घेतला. शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध केला. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर मागील 3 दिवसांपासून मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. तर संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत तर सकाळी पहाटेपासूनच नागरिक वाहनांच्या रांगा लावत आहेत. आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. साताऱ्यातील कराडला गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस सिलेंडर मिळावा यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. यावेळी नागरिकांच्याच वादावादीचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. कल्याण ग्रामीण भागात सिलेंडर तुटवड्याची अफवा पसरली. सिलेंडर घेण्यासाठी नागरिक थेट गोडाऊनमध्ये पोहोचले. तुटवड्याच्या भीतीनं नागरिक एजन्सीच्या गोडाऊनमध्ये नागरिकांनी गर्दी केली. गर्दीमुळे सिलेंडर वितरण प्रक्रियेत अडचण निर्माण झाली. तर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. आखातातील युद्धाचा पाईप उद्योगावर परिणाम झालाय. पाईप, ठिबक, प्लास्टिक, कागदाच्या किमतीत वाढ झाली आहे. किमती वाढल्यानं शेतकऱ्यांना थेट झळ बसली आहे. ग्राहकांची संख्या घटल्यानं दुकानदारांना फटका बसला. इस्रायली हल्ल्यात इराणचे नौदल प्रमुख ठार झालेत. नौदल प्रमुख अली रेझांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. अली रेझा टंगसिरींना ठार केल्याचा इस्रायलनं दावा केलाय. हवाई हल्ल्यात अली रेझा टंगसिरी ठार झाले. पेट्रोल डिझेलच्या उत्पन्न शुल्कात कपात करण्यात आली. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनविषयी अफवा पसरवणं महागात पडलं. मुंबईतील एका तरुणानं रात्री 12 वाजल्यापासून कडाक्याचं लॉकडाऊन पुन्हा लागणार असल्याचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर प्रसारित केलेला होता. या व्हिडिओचं गांभीर्य ओळखत मुंब्रा पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाचा शोध घेत त्याला माफी मागायला लावली. अमेरिकन कोर्टानं मेटावर 3,141 कोटीचा दंड ठोठावलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम हे मुलांसाठी अत्यंत धोकादायक असा निर्वाळा अमेरिकेतील एका कोर्टानं दिला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्रासपणे असलेले व्हिडिओ, फोटो आणि चुकीच्या कामासाठी फूस लावणं मानव तस्करीसारखा धोका अधिक बळावतो असं कोर्टानं म्हटलंय. पुण्याच्या कोथरूडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर विधानसभेत तुफान राडा झालाय. काँग्रेस आमदाराची मोदींविरोधात घोषणाबाजी. भाजप आणि काँग्रेस आमदारांची धक्काबुक्की.